प्रेक्षकांनो, मालिका तर आता सुंदरच चालू आहे आणि जे काही कागदपत्र सापडले त्यानंतर वसुधाच्या बॅगमध्ये पैसे ठेवून तिला पकडायला आलेला ऑफिसर, हा ऑफिसर आता मात्र करप्ट आहे आणि त्याला हे सगळं करण्यासाठी कोण पैसे देतंय किंवा तो अजूनही का ब्लॅकमेल करतोय, काय असा त्याच्याकडे पुरावा आहे. प्रेक्षकांनो, अनेक अनेक गोष्टींचे उलगडे आता मात्र एका ट्रॅपमध्ये होणार आहेत. म्हणजे आता स्वतः तारिणी केडी आणि म्हणजे दयानंद खांडेकर हे तिघ जण ट्रॅप रचणार आणि त्याच्यात तो व्यक्ती, म्हणजे ज्या व्यक्तीने वसुधा बेलसुरेला अडकवण्यासाठी जे ऑफिसर त्यावेळेला तिकडे गेले होते, ते ऑफिसर आता मात्र इकडे पद्मिनी सोबत सापडणार. प्रेक्षकांनो, ते ऑफिसर आणि पद्मिनी यांचे काय लागेबांधे आहेत, पद्मिनी अजूनही त्या ऑफिसरना का पैसे देतीये, सगळ्या सगळ्या गोष्टींचा उलगडा या एपिसोडमध्ये होणार आहे. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आपण तर पाहिलेलं आहे की तारिणीला त्या रूममध्ये काहीतरी पुरावे सापडलेत आणि ते पुरावे सापडल्यानंतर मग आता ती ते केडीला देते आणि केडीला सांगते, हे बघ, हे जेपीसी स्कॅमचे अनेक डॉक्युमेंट आणि याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी कळतायत आणि याच्यामध्ये एक गोष्ट हायलाईट काय होते तुला माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला समजतंय की माझ्या आईला पकडायला जे ऑफिसर आले होते ना, त्या ऑफिसरचा सुद्धा या स्कॅम सोबत संबंध आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं आल्यावरती मग आता लक्षात आल्यावरती ती सांगायला लागते, पण ते ऑफिसरना कुणी हे सगळं टिप दिली असणार. इकडे निशी आता सांगत आहे, फोनवरती कन्फर्म करते की केडी ऑफिसमध्ये केदार आहे का? तर आता युवराज तिला सांगतोय तो ऑफिसमध्ये नाहीये. मग आता इकडे मालती आत्या आणि काव्या हे दोघ जण पाठलाग करत पोहोचले. मग आता केडी आणि ह्यांचं बोलणं अर्धवटच राहिले, पण तरी सुद्धा केडीच्या हातामध्ये पेपर जे आलेत त्या पेपरवरून आता मात्र केडी आणि तारिणी यांना आता खूपच मोठं सत्य समजले. तोपर्यंत दयानंद आणि कौशिकी हे दोघ जण विचार करतायत की आपण काहीही झालं तरी केडी आणि तारिणी या दोघांना एकत्र आणूया, त्यांना बोलायला लावूया, काहीतरी त्यांची गाठभेट घडवून आणूया. म्हणून आता ते त्या दोघांना एकत्रितरित्या घरी भेटायला बोलवतायत आणि आता केडी आणि तारिणी यांना हेच हवं आहे. कारण आता जे पेपर सापडलेत त्या पेपरनुसार जी व्यक्ती आता वसुधा बेलसरेला पकडण्यासाठी आली होती ऑफिसर बनून, त्या दिवशीचं सगळं हे आणि तोच माणूस या मेडिकल स्कॅम मध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व आहे आणि काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे त्या माणसाला दयानंद खांडेकर ओळखतात का, कौशिकी ओळखते का, अजूनही तो माणूस यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का, असा संशय केडी आणि तारिणीला आलाय. म्हणजे त्यांना आधी दयानंद वरती संशय आलाय. मग काय, मग आता ह्या दोघांनी लग्न जुळवण्यासाठी किंवा तुमचं लग्न मोडू नका हे सांगण्यासाठी ज्या वेळेला तारिणी केदारला बोलवले त्यावेळेला मग आता तारिणी केदार दोघंही आलेले आहेत आणि दयानंद खांडेकर सांगतोय, हे बघ, तू माफी माग, आत्ताच्या आत्ता तारिणीची माफी माग आणि तिला या सगळ्यामध्ये घरात सन्मानाने घेऊन ये. हे बघ, नवरा बायकोचं नातं हे असं नसतं. त्यावरती मग आता केदार सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही नवरा बायकोच्या नात्याबद्दल न बोललेलं पण पण तुम्ही खोटारडेपणाचा त्यावेळेला पण कळस केलात आणि आत्ता पण कळस केलात. यावरती दयानंद सांगायला लागतो, का का प्रत्येक वेळेला तेच मला एक्सप्लेनेशन द्यायला लागतंय. त्यावरती तो म्हणतो, मग काय, तुम्ही आता जे सांगताय ना ते सगळं खोटं आहे असं मला वाटतंय. दयानंद म्हणतोय, नाही, मी तुला जे सांगतोय ते खरंच आहे. मग त्यानंतर आता इकडे सांगायला लागतोय केडी, मग का त्या मेडिकल स्कॅमच्या वेळेला जे पोलीस ऑफिसर, म्हणजे आता जे क्राईम ब्रँचचे ऑफिसर असतात त्या ऑफिसरचा तुमच्याशी काय संबंध? बोलता बोलता केडीने डायरेक्ट विषय काढलाय आणि आता इकडे गडबडलेला आहे ते म्हणजे दयानंद. तुला काय हे माहिती? कौशिकी पण गडबडले, हे सगळं काय प्रकरण आहे? त्यावरती मग आता इकडे दयानंद खांडेकर ती आपल्या डोक्यावरती जोर देतात आणि ते आता बोलायला लागतात, काय बोलतोयस तू, कोण ऑफिसर? यावरती आता मात्र ज्या वेळेला केडीने त्यांना ती आठवण करून दिलेली आहे त्यावेळेला ते म्हणतात, हो हो हो, एक ऑफिसर होते जे या स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व होते. मुळातच त्यांनी आता हा स्कॅम घडवून आणण्यासाठी प्रकार पण केला होता. यावरती केडी म्हणतो, काय, मग मग त्यांनी काय केलं? यावरती आता दयानंद खांडेकर म्हणतात, पण तुझ्या आईला मी सोडणं आणि ह्याचा काय संबंध आहे? तू का हे सगळं विचारतोयस? दयानंद खांडेकर यांना आता खूप मोठी शंका यायला लागली. त्यावरती मग आता तारिणी म्हणते, नाही, तारिणी वेळ सावरून नेते आणि ती सांगायला लागते, तसं नाहीये, केडीला जी माहिती मिळाली ना
त्यानुसार तुम्ही आता हे सगळं खोटं बोलताय असं वाटतंय. तुम्ही सांगा ना, ते कोण ऑफिसर होते? त्यांचं जर का आपल्याला सत्य समजलं, तर त्यांनी हे सगळं का केलं होतं? त्यांचं काय हे होतं, की तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा? हे सुद्धा आपल्याला समजेल ना. यावरती मग आता दयानंद खांडेकर सगळं इत्थंभूत बातमी सांगायला लागतात. आणि ज्या वेळेला ते आता इत्थंभूत बातमी सांगतात, त्यावेळेला ते सांगतात, हो, एक ऑफिसर होते. त्या ऑफिसरने खूप काही गोष्टी केल्या आणि हा स्कॅम घडवून आणला होता. आणि त्यामध्ये एका इन्स्पेक्टरला अडकवलं होतं. मला आठवतंय. म्हणजे बळीचा बकरा ती इन्स्पेक्टर ठरली होती. आता खरी लीड आता दयानंद खांडेकर यांच्या तोंडून मिळाल्यावरती मग आता तारिणी आणि केदार सांगायला लागतात, एक मिनिट, म्हणजे म्हणजे तुम्ही मान्य करताय की हे सगळं कोणीतरी घडवून आणलंय? ते म्हणतात, हो, पण आता ह्याच्यामध्ये माझी पण एक चूक होती. यावरती लगेचच मग आता केदार सांगायला लागतोय, काय, तुझी काय चूक होती? काय असं घडलं होतं तुमची? यावरती ते सांगतात, की ते नाही मी सांगू शकत, पण ते ऑफिसर जे आहेत ना, ते ऑफिसरनी आता इकडे मेडिकल स्कॅममध्ये तर घोळ केलाच, पण त्यांनी एका निरपराध पोलिसाला पण अडकवलं. त्यावरती मग आता केडी सांगायला लागतो, पण त्या ऑफिसरला कुणी हे सगळं करायला सांगितलं होतं? हे जर का शोधून काढायचं असेल, तर माझी साथ द्याल? यावरती तो म्हणतो, हो. मग काय, मग मोठा ड्रामा रचला जातो. सगळेच जण एकत्र असताना तारिणी सांगायला लागते, की जेपीसी स्कॅममध्ये या घरातलं कोणीतरी इन्व्हॉल्व आहे. आणि कौशिकी म्हणते, काय बोलतेस तू? आणि मुळातच या स्कॅमचा आपण विषय घरात काढत नाही. आपण या घरातला हा विषय बंद केलेला आहे. मग असं असताना हा विषय का काढलास? यावरती ती आता सांगायला लागते, खरं तर आम्हाला ते व्यक्तीचं नाव समजलेलं आहे. मुळातच आता इकडे जे पेपर सापडले आहेत, त्या पेपरमध्ये ती एक पोलीस ऑफिसर जो एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने याच्यामध्ये मदत केली. पण तो एक मोहरा आहे आणि त्याच्या मागचा खरा माणूस आम्हाला समजलेला आहे. समजेल ज्या वेळेला त्याला पकडू. त्यावरती युवराज म्हणतो, "ए, ते मागची गडी-मुर्दी उकडायला आम्हाला वेळ नाहीये. तुला आता जे काही करायचं असेल ना, ते तू कर. पण इथे आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करत बसू नकोस." यावरती कौशिकी म्हणते, "एक मिनिट केडी, एक मिनिट युवराज, शांत बस. तारिणी काय बोलायचंय आणि जो चॅप्टर आपण क्लोज करून टाकलेला आहे, तो चॅप्टर उकरून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही या सगळ्यामध्ये काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय?" त्यावरती तारिणी म्हणते, "नाही. ज्या व्यक्तीने हे सगळं केलंय ना, त्याच व्यक्तीने आता इकडे केडीच्या आईला म्हणजे आणि दयानंद खांडेकर यांना वेगळं केलंय असा डाऊट आहे. जोपर्यंत गोष्टी क्लिअर होत नाहीत, तोपर्यंत दयानंद खांडेकर आणि त्याचबरोबर केडीमधले जे काही दुरावे आहेत, ते दूर होणार नाहीत. आणि म्हणूनच हे सगळं चाललेलं आहे." आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे पेटून उठते पद्मिनी. कोण संबंध, कोण ऑफिसर, का हे सगळं करताय आणि का हे सगळं उकरून काढताय? जो भूतकाळ आपण दडवून ठेवलाय, तो का उकरून काढताय? आता ज्या वेळेला पद्मिनी त्वेषाने बोलत आहे आणि त्यावेळेला मग मात्र तारिणीला डाऊट आलाय, काहीतरी आहे. त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, नका इथे विषय काढू, पण आजच्या दिवसामध्ये मला आता सगळं सत्य समजणार आहे. ती व्यक्ती स्वतःहून हे सगळं सत्य सांगणार आहे. झालं, हा ट्रॅप रचला गेलेला आणि आज त्या माणूस माझ्यापासून वाचू शकणार नाहीये. यावरती मग आता नाटकामध्ये सामील असलेले दयानंद खांडेकर म्हणतात, काय बोलतेस तू? म्हणजे आज तुला ती व्यक्ती भेटणार आहे? यावरती ती सांगते, तसंच काहीच समजा. पण आज मी तुम्हाला सत्य सांगणार, की तुमचा पहिला संसार कुणी मोडला, जेपीसी सॅमचं स्कॅन्डल कुणी केलं आणि या सगळ्यामध्ये त्या आता पोलीस बाईला पण कोणी अडकवलं. ही व्यक्ती एकच आहे, एकापाठोपाठ एक आता सगळं सत्य करत आहे. दयानंद म्हणतो, ठीक आहे, समजलं तर मला पण सांग. प्रेक्षकांनो, हे झालं नाटकाचा एक भाग. आता नाटकाचा अंतिम भाग सुरू झालाय. या अंतिम भागामध्ये ज्या ठिकाणी पेपर मिळणार आहेत, त्या एका क्लिनिकचं नाव सांगण्यात आलंय आणि त्याच क्लिनिकमध्ये हे तिघ जण जाऊन लपलेत. आता ह्या सगळ्या घरातलंच कोणीतरी आहे हे समजल्यामुळे मग आता लगेचच इकडे आता हे तिघ जण त्या क्लिनिकमध्ये लपून बसलेत, की कोण त्या माणसाला भेटायला येतंय आणि कोण त्या माणसाला आता काय सांगते हे बघायला. आणि थोड्याच वेळात यांची प्रतीक्षा संपलेली आहे. तिथे दुसरं तिसरं कुणीच नाहीये. पद्मिनी आले आणि आपल्याला तेच ऑफिसर दिसतायत, ज्या ऑफिसरने वसुधा बेलसरेला आता अटक केलेली असते आणि आता तिला या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं. तिला या सगळ्यामध्ये आता वसुधाला मुळातच तिथे जे ऑफिसर आलेले आहेत, त्यांच्याच लोकांनी, म्हणजे ज्या वेळेला सगळी चौकशी चालू असते,
ज्या वेळेला शोधाशोध चालू असते त्याच वेळेला संधी साधत पैसे टाकलेले असतात. मग आता हे सगळं लपवण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी कोणी सांगितलंय हे शोधून काढायचं असतं. मग पद्मिनी भेटायला आल्यावरती मग मात्र प्रेक्षकांनो खूपच मोठा गोंधळ झालेला आहे. ज्या वेळेला इकडे आता पद्मिनी आलेली आहे आणि ती सांगते काय, माझ्या विरुद्ध जाण्याची तुमची हिंमत कशी गेली? गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला पैसे देऊन पोचतेय ना, मग माझ्या विरोधात कसे गेलात? ते म्हणतात मॅडम, अहो तुमच्या विरोधात नाही नाही, तुम्ही काहीही बोलू नका, मी तुमच्या विरोधात जाण्याची तरी आता कधीतरी हे करू शकतो का? अहो तुमच्यावरतीच तर माझं चाललंय. तेव्हा पण चालत होतं, तेव्हा पण तुम्ही आता स्कॅम करायला सांगितलात, तेव्हा पण तुम्ही आता ते घर जाळायला सांगितलं, तेव्हा पण तुम्ही त्या पोलीस इन्स्पेक्टरला अडकवायला सांगितलं होतं. मी ते केलं आणि हा सगळा स्कॅम घडून सुद्धा आज तुम्ही त्या खांडेकरांची मोठी सून म्हणून मिरवताय. हे कुणामुळे? हे सगळं माझ्यामुळे शक्य झालेलं आहे. मग असं असताना तुम्ही आता माझ्यावरती आरोप करू शकत नाही आहात. यावरती ती म्हणते, मला जे समजलंय ते समजलंय. हा कोरा चेक आहे, हा घ्यायचं आणि इथून कायमचं तोंड काळं करायचं. मला या इंडियामध्ये तुम्ही दिसले नाही पाहिजेत. काहीही झालं ना तरी सुद्धा पुन्हा इकडे परतीचा रस्ता नाही. असं म्हणत मग मात्र पद्मिनीने आपल्या विरुद्धचे सगळे पुरावे फॉरेनलाच जणू काय पाठवायचे ठरवलेत. म्हणजे त्या माणसाला एकदा का फॉरेनला पाठवलं की आता विषय संपला. पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे करायला नको, असं आता ते विचार करतायत. पण ज्या वेळेला प्रेक्षकांनो आता ही लोक सगळं सत्य ऐकत बसलेली आहेत आणि ज्या वेळेला हे लोक सत्य ऐकतायत त्यावेळेला अनेक गोष्टींचे त्यांना उलगडे झालेले आहेत. म्हणजे आपण ज्या कल्प्रिटला शोधतोय दुसरं तिसरं कुणी नसून ही पद्मिनी होती, हे आता समजलेलं आहे. ते म्हणजे इकडे दयानंद खांडेकर यांना. आणि आता हे तिघ जण लपून छपून ऐकत असतानाच पद्मिनी त्या ऑफिसरला पाठवत आहे, ती म्हणजे फॉरेनला, की इथे काहीही आता पुरावा सापडायला नको. पण त्याच वेळेला मग मात्र केडीने आता खूप मोठी युक्ती करत ज्या वेळेला ते ऑफिसर पळून जाणार त्याच ऑफिसरला पकडायचा प्लॅन केलाय. पण प्रेक्षकांनो अजूनही खूप मोठं सत्य बाकी समोर आहे, की हे सगळं पद्मिनीने का केलं होतं? एका लग्नासाठी केलं होतं की अजून काही याच्यामध्ये पद्मिनीचा हात होता? हे सत्य अजूनही बाकी आहे येणं आणि ते सत्य शोधण्यासाठी अचानकपणे पद्मिनीला एक्सपोज करून उपयोग नाहीये. तर तिला दमादमाने घेतली पाहिजे, तरच सत्य उलगडेल. हे आता केडी आणि तारिणी या दोघांना समजलेलं आहे आणि त्यामुळे ते पळून चाललेले ऑफिसर यांना जरी पकडण्याचं काम आता करण्यात आलं असलं तरी सुद्धा अजूनही पद्मिनीपर्यंत हात घातला गेलेला नाहीये. कारण पद्मिनीकडून अजून सत्य काढणं बाकी आहे. आता इकडे पद्मिनीचं सत्य काढण्यासाठी तारिणी केडी काय युक्ती करणार? दयानंद खांडेकर पद्मिनीला घरातून हाकलवून देणार का? अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळणार आहेत.